बुधवारी सोलापूर शहरात तापमानानं नवा विक्रम नोंदवत 43.3 अंश सेल्सिअस पर्यंत मजल मारली। दरम्यान सोलापुरात उष्माघाताची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली। बुधवारी सोलापूर शहराचं तापमान 43.3 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं। गेल्या 4 दिवसापासून दररोजच नवीन विक्रमांची नोंद होत असून सोलापूरकरांची लाही होताना दिसते। मंगळवारी पारा 43.2 इतका होता। यामध्ये बुधवारी आणखीन भर पडली। सूर्यनारायणाच्या रौद्रावतारापुढे रणरणत, रखरखत, कडाक्याचं ऊन यासारखे शब्दही पार घामानं चिंब होत आहेत। सकाळपासूनच प्रखर किरणांची स्वैर आणि मनसोक्त फटकेबाजी सुरू होते। दुपारनंतर उन्हाची तीव्रता वाढून घामाच्या धारांनी तमाम सोलापूरकर शहरवासीय घामेघूम होत आहेत। घरात थांबणंही मुश्किल, पंख्यांची हवाही गरम झालेली, तर दुसरीकडे घराबाहेर पडणंही मुश्किल बनलेलं। उन्हाच्या झळांचे चटके सोसण्याशिवाय अन्य कोणतं गत्यंतर नसतं। होरपळून निघणं, भाजून काढणं अशी शब्दरचना ही सद्यस्थितीत गुळगुळीत वाटत आहे। एकंदरीत स्थिती पाहता शहरात उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही असा दावा पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।